नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुरेश पाटील, बाबा पाटील, खानापूर, रावेर जिल्हा जळगाव, तसंच डॉक्टर सुरेश बोरावले, चोपडा जिल्हा जळगाव या दोघं मित्रांनी गेट टुगेदर ठेवलेलं होतं. ते गेट टुगेदर म्हणजे 1970 ते 80 दरम्यान अकोला शहरातील जनता होमिओपॅथिक आणि बायोकेमिक या मेडिकल कॉलेजला जे विद्यार्थी होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी आमंत्रण केलं आणि 2 दिवसाचा एक सुरेख असा कार्यक्रम त्यांनी घडून आणला. खरं तर त्यांनी राहण्याची, जेवणाची एक उत्तम सोय केलेली होती. प्रत्येकाला स्पेशल रूम दिलेल्या होत्या. बरेचसे लोक फॅमिलीसहित आलेले होते. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये अशी त्यांनी व्यवस्था केलेली होती. त्याबद्दल प्रथम त्यांचं अभिनंदन करायला हवं. तसंच त्यांनी त्यांच्या ज्या इंग्लिश मीडियम असतील, हायस्कूल असतील, कॉलेज असतील यांची उत्तम माहिती दिली आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीचे वेगवेगळे विषय, नवीन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरली जाते हे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं आणि एक चांगली माहिती दिली. तसंच गरीब श्रीमंत असा कसलाही भेदभाव न करता त्या ठिकाणी मुलांना ॲडमिशन देण्यात येतं. कुणाकडे थोडेफार पैसे कमी असले तरीसुद्धा ते पैशासाठी त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन नाकारलं जात नाही. हा विशेष गुण त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये बाळगला आहे. तसंच त्यांचे चिरंजीव हे सुद्धा फार उत्तम पद्धतीने संस्था सांभाळत आहेत. पण सांगायचा मुद्दा असा, त्यांनी जो सुरेख कार्यक्रम केला त्या ठिकाणी जे 200च्या वरती पूर्ण महाराष्ट्रातून डॉक्टर आलेले होते त्यांच्याशी आमच्या गाठीभेटी झाल्या आणि जे ओळखीचे होते किंवा 40-42 वर्षाचा काळ गेल्यामुळे जरी आम्ही एकेकाळी खूप जवळचे मित्र होतो पण तरीसुद्धा समोर आल्यावर आम्ही एकमेकाला ओळखणं जरा कठीण गेलं. पण जेव्हा आमच्या चर्चा गप्पा झाल्या, एकमेकाची नावं कळली, तेव्हा मग आमच्या मागच्या गतकाळाच्या आठवणी उभारून आल्या आणि आमचा आनंद द्विगुणित झाला. खरं तर मित्रहो, हा कार्यक्रम 2 दिवसाचा होता. पण बऱ्याचशा लोकांना अनेक अडचणी असल्यामुळे त्या दरम्यान देवीचे घट बसल्यामुळे काही लोकांना घरी जाणं गरजेचं होतं. तेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही तिथूनच ह्या दोघं मित्रांनी सोय केलेल्या बसमध्ये प्रवास करत तिथल्या देवीला जाऊन भेटलो आणि त्या देवीचे आशीर्वाद घेतले. हा सगळा कार्यक्रम येताना सुद्धा त्यांनी एका ठिकाणी एका मित्राकडे छान नाश्त्याची व्यवस्था केली आणि दुपारचं जेवणसुद्धा तयार होतं. पण काही गडबडीमुळे, कामामुळे मी आणि डॉक्टर मालेगावचे बादू पवार आम्ही निघून आलो आणि त्यानंतर काही 2-3-4 दिवसानंतर आम्हाला असं कळलं की सुरेश पाटील आणि डॉक्टर सुरेश बोरावले यांनी नाराजी व्यक्त केली. कारण त्यांनी 2 दिवसाचा कार्यक्रम आखलेला होता आणि त्या पद्धतीने सगळी व्यवस्था केलेली होती. तसंच त्यांनी हॉटेलसुद्धा 2 दिवसाच्यासाठी बुकिंग केलेल्या होत्या आणि जेवणाची सुद्धा 2 दिवसाची व्यवस्था केलेली होती. त्या ठिकाणी नकळत त्यांचं आर्थिक बाबतीत नुकसान झालं. कारण हा सगळा कार्यक्रम ठेवल्यामुळे त्यांना जो बुर्धन बसला ते खरोखर तो कार्यक्रम भेटणाऱ्यांना, त्या कार्यक्रमात जाणाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही, ती आमच्याही लक्षात आली नाही. विशेष म्हणजे निघताना आम्ही त्यांचे आभार मानायला हवे होतो, पण काही गडबडीत ती गोष्ट झाली नाही. आगल्या दिवशी जेव्हा रात्री सगळ्यांची ओळखी झाल्या आणि त्यांनी आम्हाला प्रेझेंट दिलं, आमची व्यक्तिगत ओळख करून घेतली, त्यावेळेस मी आणि डॉक्टर बादू पवार यांनी सुरेश बोरावले ह्या डॉक्टर साहेबांचा सत्कार केला आणि त्यांचे आभार मानले. पण दुसऱ्या दिवशी जाताना सुद्धा त्यांना भेटून जाणं गरजेचं होतं, पण ते घडलं नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याशिवाय दुसरं काही करता येणार नाही. तेव्हा सुरेश बाबा यांनी आणि सुरेश बोरावले यांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी. तर दुसरी गोष्ट अशी की हा जो त्यांनी आम्हाला आनंद दिला, अनेक मित्रांची गप्पा मारता आल्या, अनेक मित्रांच्या भेटी झाल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा भेटला. त्याचप्रमाणे त्यांनी चोख व्यवस्था केली. हे सगळं झालंच, पण त्यात माझा एक व्यक्तिगत असा फायदा झाला की ह्या भेटीमुळे
त्यांच्या ह्या कार्यक्रमामुळे अकोला या शहरातील काही डॉक्टर लोक आलेले होते. आम्ही घरी आल्यानंतर त्यांची जी लिस्ट त्यांनी आम्हाला खास जे डॉक्टर आले त्यांचे फोन नंबर वगैरे ती प्रिंट आम्हाला त्यांनी प्रत्येकाला दिली आणि मी घरी आल्यानंतर मग मी त्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला. त्यात डॉक्टर रोठे अकोला हे जुना अकोला शहरात प्रॅक्टिस करतात. त्यांच्याशी माझा संपर्क झाला आणि मुळात मध्यंतरी ह्या 40 वर्षाच्या काळामध्ये माझे जे काही मित्र होते त्यांच्याशी मला कुठल्याही प्रकारचा संपर्क साधता आला नाही. अलीकडे हे मोबाईल आल्यामुळे माझी अशी इच्छा होती केव्हा न केव्हा हा संपर्क होईल, पण डॉक्टर रोठे यांनी हे काम उत्तम पद्धतीने केलं आणि माझे जे मित्र होते चंद्रकांत वाघमारे यांचा नंबर दिला आणि माझ्या त्यांच्याशी उत्तम गप्पा झाल्या. त्यांना खूपच आनंद झाला आणि आम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच त्यांच्यातर्फे आमचे एक परम मित्र जे आमच्या कॉलेजमध्ये नाटक बसवताना डायरेक्टर म्हणून काम करत होते, त्यानंतर मेकअप म्हणून सुद्धा काम करत होते, कलाकारसुद्धा ते मोठे होते आणि एक उत्तम नाटककार असं त्यांना म्हटलं तरी चालेल असे ते अरुण घाटोळे हे मला मित्र म्हणून खूप आवडत होते आणि आमचा खूप 4 वर्षाचा संपर्क होता. पण हा संपर्क ह्या नंतरच्या काळात तुटला. तर चंदू याने हे काम उत्तम केलं आणि त्यांचा नंबर मला दिला. माझ्या त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांच्या आयुष्याविषयी माझ्या आयुष्याविषयी आम्ही उत्तम चर्चा केली आणि तब्येतीविषयीचा विचारपूस केली. तसंच त्या ठिकाणी आम्ही जेव्हा मन्ना पाटील या वाड्यात राहत होतो, मी डॉक्टर बादू पवार, नागपूरचे डॉक्टर पोपटराव सावंत, तेव्हा आमच्या स्वयंपाकासाठी एक मावशी होत्या, त्यांची सुद्धा मला खूप आठवण यायची, त्यांच्या मुलाची आठवण यायची. तेव्हा मग मी तोही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तो झाला नाही. पण अरुण घाटोळे यांनी सांगितलं की तो गणेश चौधरी मला मध्ये मध्ये भेटतो, मी तुमचा नेहमी त्यांच्याशी संपर्क करून देईल, त्यांचा नंबर मी तुम्हाला मिळवून देईल. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडून आल्या, आज जुन्या गोष्टीला उजाळा भेटला. हे माझे मित्र मला फोनद्वारे कळले जेव्हा संपर्कमध्ये आले, भेटले, याचं सगळं श्रेय चोपडा ह्या ठिकाणी जी गेट टुगेदर डॉक्टर सुरेश पाटील आणि सुरेश बोरावले यांनी केलं, त्यामुळे हे शक्य झालं. तेव्हा पुन्हा त्यांचे एक वार आभार. आणि जी त्यांची नाराजी असेल ती नाराजी आमच्या चुकीमुळे झाली ही आम्ही मान्य करतो आणि अशी विनंती करतो की त्यांनी ही नाराजी मनातून काढून टाकावी, कारण मुळात ते मोठ्या मनाचे लोक आहेत. त्यांनी आमच्यासाठी एवढी व्यवस्था केली, आमच्यासाठी सगळा खर्च केला, कुठल्याही डॉक्टरांकडनं 1 रुपया न घेता एवढी चोख व्यवस्था ज्या व्यक्ती करू शकतात ते फार मोठ्या मनाचे आहेत. तेव्हा त्यांनी हे मनातनं काढून टाकावं ना आम्हाला माफी द्यावी अशी मी त्यांनी विनंती करतो. तेव्हा मित्रो, हा जो व्हिडिओ मी बनवला आहे हा तुमच्या मनातसुद्धा असेल, तुम्ही सुद्धा कुठेतरी शिक्षणाला असाल, त्यावेळेस तुमचा फारसा जुन्या काळातला संपर्क नंतर तुम्ही गावी आल्यामुळे तुटला असेल, पण अशा पद्धतीचा संपर्क झाला, तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल. तो आनंद मी तुमच्याकडे आज शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला. नमस्कार.